नमस्कार. आपण कालच एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आपण पपईच्या शेतावर गेलो होतो आणि शेतकरी दादांची आपण मुलाखत घेतली होती. त्यापैकी आणलेली एक पपई आपण बघू शकता. अगदी कडक फळ आहे, वरून पूर्णपणे पिवळं झालं नाही परंतु लालसर भाग झालेला आहे. म्हणजे ही पपई बहुतेक तयार झालेली आहे. तर ही पपई ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवण्यात आलेली आहे, कुठल्या प्रकारचं केमिकल नाही आणि तिला वाढवण्यासाठी म्हणजे खताचा वापर केलेला नाही. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत वगैरे टाकून त्या ठिकाणी त्याचा वाढ झालेली आहे. आपण बघू शकता. आता आपण पपई कापणार आहोत. हे बघा, पिवळी धमक या ठिकाणी, लाल भडक आपल्याला पपई या ठिकाणी पाहायला मिळते. हे आहे नॅचरल पद्धतीने पिकवलेली पपई, ही आपल्या समोर दाखवतोय. या पपईचा नाव आहे 15 नंबरचा याचा बियाणा होता आणि त्याची लागवड केली होती. आणि ही जी पपई आहे ही आपण झाडावरच पिकलेली रेडी होती, ती आपण काढलेली आहे. काल आपण आणली आणि आज तिला आपण कटिंग केलेली आहे. अगदी आणखी 2-3 दिवसानंतर सुद्धा कटिंग केली असते तर ती आणखी खूप छान पैकी पिकली असते. परंतु कडक पपई असताना तिला आपण कापून खाण्यात जो आनंद आहे तो वेगळाच आहे. आज रविवारचा वार आहे, चतुर्थी आहे आणि आपण दुसरी फळं खाण्यापेक्षा आपण नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेली पपई खाणार आहोत. तर बघूया आपण आता टेस्ट जी घेणार आहोत, कशा प्रकारे टेस्ट आहे पपईची ते आपण प्रत्यक्ष खाऊन आपण दाखवणार आहोत, सांगणार आहोत. अगदी रेडी झालेली आहे पपई, आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि आता आपण तिला कट करूया. अशा प्रकारे कट करतोय तिला. आणि हा निघालेला एक गर पपईचा. खूप गोड आहे, मस्त साखरेसारखी गोड आहे. आणि ॲक्च्युली हिला आणखी 2 दिवस आपण ठेवले तरी चाललं असतं, पण वरून अशा प्रकारचा कलर, तिला नॅचरल कलर आलेला आहे आणि खूप अगदी छानपैकी याला गोडी आहे. म्हणून ही पपई मी तुम्हाला आता कापून पण दाखवली आणि खाऊन पण दाखवले. अशा प्रकारची ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली फळं जर आपण खाल्ली तर नक्कीच त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हेच मला या व्हिडिओला सांगायचे. धन्यवाद.